नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आषाढी वारीच्या निमित्तानं वारीतली जी लोककला आहे याचे वेगवेगळे पैलू आपण जाणून घेतोय. प्रकाश खांडगे सर आपल्यासोबत आहेत. खांडगे सर, आपण वारीतले वेगवेगळे पैलू जाणून घेतोय लोककलेच्या माध्यमातून. लोककला अकादमीच्या माध्यमातून तुम्ही विविध असे जे अपरिचित गोष्टी आहेत लोककलेतल्या त्या समोर आणलेल्या आहेत. आजच्या ह्या विशेष भागामध्ये आपण भारूड, कीर्तन, गवळण याच्याविषयी बोलणार आहोत. काय सांगाल या कलेबद्दल? संकीर्तन भक्ती ही नवविधा भक्तीमध्ये अतिशय महत्त्वाची भक्ती म्हणून मानली जाते. त्यामुळे वारकरी कीर्तन आणि भारूड आणि भजन हे सगळे प्रकार पालखीमध्ये मुक्कामाच्या ठिकाणी सादर होत असतात. ते भक्तिनाट्य त्याला म्हणतात. त्याला भक्तिनाट्य म्हणतात. आता ही संकल्पना काय आहे? बहुरूपी रूपे नटला नारायण, सोंग संपादून जैसा तैसा. अशा पद्धतीनं ईश्वर हा खेळी आहे. त्याने अनेक सोंग घेतली आणि ईश्वरी उपासकांची सोंग ही भारुडामध्ये या वारीमध्ये सादर होत असतात. भारूड म्हणजे बहुरूढ ते भारूड, जे लोकप्रिय आहे ते भारूड. आणि भारुडाची फार मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. संत एकनाथांचीच भारुडं आहेत. तशीच ज्ञानदेवांपासून तर निळोबारायांपर्यंत वेगवेगळ्या संतांची भारुडं आहेत. आणि ही जी भारुडं आहेत ती भारुडं मुख्यतः समाज प्रबोधनाचं कार्य करतात. कीर्तनाचा पण भाग आपण गवळण असेल याचा. अगदी कीर्तन असेल, गवळण असेल. आता कीर्तन जे आहे, नारदीय कीर्तन, हरदासी कीर्तन. हरदासी कीर्तन आणि नारदीय कीर्तन एकच आहे. वारकरी कीर्तन आहे, समर्थ संप्रदायाचं कीर्तन आहे, अशी वेगवेगळी गाडगे महाराज संप्रदायांचं कीर्तन आहे. कीर्तनाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. आणि अशा प्रकारचं हे जे कीर्तन आहे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, असा कीर्तनाचा महिमा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असं हे कीर्तन आहे. सततं कीर्तयन तोमा यतन तश्यत दृढव्रत. तर कीर्तनाचं जे महिमा आहे ते कीर्तनसुद्धा वारीमध्ये सादर होत असतात. आणि महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची फार मोठी परंपरा आहे आपल्याकडे. आणि त्याच पद्धतीनं कीर्तनामध्ये मग रूपाचा अभंग असतो, ध्यानाचा अभंग असतो, गवळणी असतात, भारुडं असतात. अशा वेगवेगळ्या गोष्टी या कीर्तनामध्ये असतात. बरोबर आहे की हे सगळं कीर्तन, भारूड, गवळण तुम्ही म्हणालात, याचाच सगळं प्रत्यक्ष रूप आपल्याला अनुभवायचं आहे. अगदी बरोबर. चंदाताई तिवाडी आपल्या सोबत असणार. चंदाबाई तिवाडी आपल्या सोबत आहेत. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या आहेत त्या. आणि त्या एक अभिनीत भारूड आपणासमोर सादर करतील चंदाबाई तिवाडी. त्यानंतर आपण त्यांचाच भारूड ऐकणार आहोत आणि त्याचा आस्वाद घेणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. अजी नमो ज्ञानेश्वरा, ओम 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 नमो ज्ञानेश्वरा. अहो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रय जननी देवाची. ओम नमो ज्ञानेश्वरा, अजी नमो ज्ञानेश्वरा, ओम 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 नमो ज्ञानेश्वरा. जगद्दो धारा लागी धरिले अवतार, जगद्दो धारा लागी धरिले अवतार. आणि मिरविला बडिवार सिद्धाईचा. ओम नमो, ओम नमो, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो
शरणांगत म्हणावी आपुला, निळा शरणांगत म्हणावी आपुला, आणि संती निरविला देऊन हाती. अहो निळा शरणांगत म्हणावी आपुला, आणि संती निरविला देऊन हाती. ओम नमो, ओम नमो, ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर माऊलींच्या या सोहळ्यामध्ये आपण पायीवारीला जाताना आम्हाला बायकांना नेहमी आधी साध्या भाषेमध्ये आणि बोली भाषेमध्ये म्हटलं जातं ढालगज. काय बाई ढालगज आहे? पण बाबांनो, हे आत्ताच नाही आहे. वेदांपासून निर्माण करणाऱ्या आदिशक्ती, आदि माया, नारायणी भगवती बाबांनो, मूळ ती ढालगज आहे. याचं वर्णन माझ्या संत नाथांनी, संत एकनाथांनी इतक्या सुंदर शब्दातून केलंय की जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा काय होतं. तर जेव्हा नव्हते कोठेच काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही कानोवा. तेरे तेरे ते, आणि त्या तिथं एक नाही राव, आहो त्या तिथं एक नाही नाही, आहो त्या आणि त्या, आहो त्या तिथं एक, आणि ढालगज निर्माण झाली. ओ तिथं एक ढालगज निर्माण झाली. अहो तिने पहा एवढी ख्याती केली, तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे भाऊली, अमरपुरी तिची घरकुली कानोबा. तेरे तेरे ते, आणि त्या तिथं एक नाही राव, आहो त्या तिथं एक, आणि त्या पलीकडं आहो त्या तिथं एक, आणि ढालगज निर्माण झाली. ओ तिथे एक ढालगज निर्माण झाली. पंढरीची वारी आहे माझे घर, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घर. आणि कमी न करी तीर्थव्रत, आणि कमी न करी तीर्थव्रत, पंढरीची वारी आहे माझी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझी, पंढरीची वारी आहे माझे घर. वारकरी संप्रदाय म्हणजे एक विशेष आगळी वेगळी आणि एक आघटित परंपरा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही आदर्श महापुरुषांची वाटचाल आहे. इतर पंथ संप्रदाय हे कोणीतरी व्यक्तीने निर्माण केलेले असतात, कालवश होतात ते. एवं परंपरा प्राप्त असं गीता भगवान म्हणतात. अरे बाबा रे अर्जुना, हे परंपरेने आलंय.
ये नोहे आज कालीचे, हे कधीच आहे. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे, परी लोपले होते पारखेपणे ठाव चळणे चुकविला. हे अनादिकालापासून ही वारकरी संप्रदायाची भागवत परंपरा आहे. हे मानवतेचं विकसन आहे, हे मानवतेचं परिवर्तन आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुन म्हणाला, देवा मला सांगा, किं तद ब्रह्म किं अध्यात्मम. अध्यात्म म्हणजे काय आणि परब्रह्म म्हणजे काय. ते पंढरीच्या वाटेवर कोणत्याही प्रकारचं कर्मकांड न स्वीकारता तुम्ही व्रते नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी कोठेची ना जावे, तीर्थाशी गा देव देवतांतरा न भजावे. हे सर्वता काही न करावे, मग काय करावे. परी स्वधर्म यज्ञी यजावे अनायासे. अनायासे वाट्याला आलेलं कर्तव्य केलं तर तू मोक्षाला, मुक्तीला, स्वर्ग वैकुंठी प्राप्त होऊन जाशील. हे सांगण्यासाठी 13व्या शतकात आळंदी या ठिकाणी केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीच्या तळमळीनं कळवळणारं एक कोमल अंतःकरण माझ्या श्री माऊलींच्या रूपानं प्रगट झालं. अवघ्या छोट्या वयामध्ये आई वडिलांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहण्याचं दुःख नशिबी आलं असताना, डोंगरा एवढी दुःख भोगली असताना, या विश्वाचं कल्याण व्हावं, स्वधर्म सूर्याचा उदय व्हावा, पाखंडाच्या दऱ्या दरकुट्या सपाट व्हाव्यात, साहित्य सोनियाच्या खाणी उघडाव्यात, विवेक वेलीची बाग लागावी, प्रमेयाची उद्यानं खुलावीत. आणि म्हणून आपल्या श्री गुरुदेवांना प्रार्थना करणारा जगातला पहिला संत कवी म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे ज्ञानेश्वर महाराज कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठ्ठलाचा प्राणसखा, अनाथांची मायमाऊली, संतांच्या तारका पुंजातील एकमेव तेजस्वी आणि ओजस्वी तारा म्हणजे माझे श्री ज्ञानोबा राया. इथून निघाले आम्ही दिंडीतले लोक म्हणतो सगळे, ज्येष्ठ वध्य अष्टमीला आळंदीत गर्दी झाली, माझ्या माऊलींची दिंडी पंढरपुराला चालली, पुराला चालली, पंढरपुराला चालली, पुराला चालली, पंढरपुराला चालली. एवढ्या कमी वयात केवळ 16व्या वर्षी संकल्पना आहे मानवतेचं कल्याण व्हावं. आईसे भजतेनी प्रेम भावे, जया शरीरही पाठी नपवे, तेने भलतिया व्हावे जातीजिया. जेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात, अपिचे सुदुराचारो भजते मामानन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा. त्यासाठी ज्ञानोबा पुढे लिहितात, तो आधी जरी दुराचारी परी सर्वोत्तमची अवधारी, जैसा बुडाला महापुरी नम्र तू निघाला. मग आता ह्या सर्वांसाठी एकच ठिकाण कोणतं? पंढरीची वारी आहे माझे घर, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी, पंढरीची वारी. नलगे दंडन मुंडण. संत आम्हाला हे शिकवतात की बाबा रे, तुला सुख पाहिजे का? आत्मिक सुख पाहिजे का? ज्या सुखाची जगात कधीच वजाबाकी होणार नाही असं सुख पाहिजे का? बाकीचे सुख कसे आहेत? बाकीचा आनंद कसा आहे? दुसऱ्याच्या आनंदातून वजा होणारा आनंद आहे. तो आनंद सदैव तुम्ही भोगता भोगामध्ये. पण योगामध्ये भोगायचे का? तर मग वारीला चला. वारीमध्ये काय आहे? वारीमध्ये असा सुखाचा आनंद आहे, निरलस सुखाचा, नित्यानंदाचा, परमानंदाचा. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण हे? हा
हे हे नित्यानंदा पुढे आनंद तो कोण हा 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 आईसा विटेवर देव कोठे आईसा विटेवर खूप गेलो वाराणसी गया पाहिली द्वारका हाय वाराणसी गया पाहिली द्वारका परिणये तुका पंढरीच्या 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 वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली म्हणून हा तीर्थाचा महिमा जगामध्ये असंख्य धर्म असंख्य पंथ असंख्य संप्रदाय आणि असंख्य तीर्थ जरी असली तरी सुद्धा पंढरी हे तीर्थक्षेत्र एक अवीट गोडीचं आहे. तिथे समता आहे, तिथे सहिष्णुता आहे आणि तिथे परमानंद आहे. सर्व जाती धर्माच्या संप्रदायाच्या लोकांना तिथे मज्जाव नाही. असा विटेवर उभा केला कसा जोहारे जोया विटेवरी भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी पावले समची साजिरी आंतरी धरोनी राहेन पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर. म्हणून महाराष्ट्रीयन जनतेला माझी विनंती आहे, युवकांना माझी विनंती आहे, तरुणांनो आता आपण पंढरीच्या वारीकडे चला. पंढरीच्या वारीमध्ये ज्ञान आहे, अध्यात्म आहे, सामाजिक समता आहे, सोशल वर्किंग आहे, अशा अनेक प्रकार चळवळ आहे, आंदोलन आहे वारकरी संप्रदायाची दिंडी. आणि म्हणून तरुणांना भाकी तुकोबाराने 400 वर्षापूर्वीच केले. तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात हा नटे हरी कीर्तनात हा नटे हरी कीर्तनात तरणा भाग्यवंत ए तरणा भाग्यवंत हे नटे हरी कीर्तनात आ नटे हरी कीर्तनात आ म्हणून पंढरपूरच्या वारीमध्ये किती मोठा पराक्रम आहे बघा, किती मोठी चमत्कार आहे हा. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. या संतांच्या घरची ही परंपरा आहे. खूप वेगवेगळे अभंग आहेत. संत म्हणतात लाडकिले कमी संतांची हो लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा बहुतांची